पुण्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बलवडकर यांच्या प्रभागातील विकास कामांचं बजेट झिरो करण्यात आलेलं आहे। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघामधील निधीच्या चौकशीची मागणी केल्यामुळेच स्थायी समिती अध्यक्षांनी हा निधी जाणीवपूर्वक शून्य केल्याचा गंभीर आरोप बालवडकर यांनी केलेला आहे। दरम्यान महापौरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आपली युती आता फक्त राज्यात अशी थेट टिप्पणी केल्यानं महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ बिमले यांना निश्चितपणे चंद्रकांत दादांचा दबाव होता, त्यामुळे त्यांनी हा ठराव चुकीच्या पद्धतीने आणून त्या ठिकाणी माझ्यासारख्या नगरसेवकाचं बजेट शून्य केलेलं आहे। माझ्यासारख्याला ठीक आहे टार्गेट केलं तर चालते, पण या भागात त्या नागरिकांचा काय त्याच्यामध्ये दोष आहे? त्यांच्या आपापसात काही भांडणं असतील याच्याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही, पण मला असं वाटत नाही कुठले वाद असतील म्हणून, आणि त्यासाठी असं कुठलं मार्ग निवडला असेल असं मला वाटत नाही। सुरुवातीला बजेट जेव्हा छापून आलं होतं त्यावेळेला चुकीने त्यांचं बजेट झिरो झालं होतं आणि नंतर भीमालेंनी त्यांना बजेट दिलं सुद्धा। आपण त्यांना सगळ्यांना बजेट दिलं ज्यांचं बजेट नाही आलं त्यांना, पण त्यानंतर आता काय झालं ह्याची कल्पना मला नाही।